आज सकाळी मुंबईमध्ये महाविकास आघाडीमार्फत एका महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यामागचं कारण असं होतं की राष्ट्रीय पुरुषांमध्ये राष्ट्रीय पुरुष जे आहेत त्यांचा जो काय अवमान होतोय तो अवमान होऊ नये, सरकारनं त्या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आणि ज्यांनी राष्ट्रीय पुरुषांचा अवमान केला त्यांचा निषेध करणारा महामोर्चा आम्ही काढू अशा पद्धतीची घोषणा करून आजचा सकाळचा 9:30चा मोर्चा हा 12:15 वाजता सुरू करण्यात आला. आता 9:30चा मोर्चा 12:15 वाजता सुरू का केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या खोलात मला अजिबात जास्त जायचं नाही. परंतु हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेकाप, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी, शिक्षक भारती आणि जे सगळे असंतुष्ट आहेत त्या असंतुष्ट लोकांचा मोर्चा आणि हा जनतेचा मोर्चा नव्हता, हा कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मोर्चा होता. त्याच्यातनं आपल्याला एक जाणवलं असेल की देशाचे नेते शरद पवार साहेब ज्यावेळी भाषणाला उभे राहिले आणि समोरनं जो रिस्पॉन्स मिळाला याचा अर्थ या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोक हे अधिक होती. अबू आझमींची देखील लोक होती, कम्युनिस्ट पार्टीची होती, शेकापची होती, शिवसेनेची होती, काँग्रेसची होती आणि एक वातावरण असं तयार केलेलं होतं की पूर्ण मुंबई थांबेल, हा विक्रमी महामोर्चा निघेल, या महामोर्चातनं महाराष्ट्राच्या जनतेला काहीतरी विधायक दृष्टिकोन मिळेल, अशा पद्धतीच्या सगळ्या काही गोष्टी याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या होत्या. मला सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, शिवरायांचे वंशज असतील, या सगळ्यांबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे आणि हा आदर असल्यामुळंच कोणीही त्याच्यामध्ये यांच्यापैकी कोणाचा जरी अवमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं समर्थन कधीही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी देखील केलेलं नाही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील केलेलं नाही. पण कुठंतरी अधिवेशनाच्या अगोदर आम्ही जागे आहोत आणि एखादा मुद्दा घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत अशा पद्धतीची प्रतिमा महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये आणि जनतेमध्ये निर्माण व्हावी यासाठी हा जनतेचा मोर्चा आहे असा दाखवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण याच्यामध्ये जनता सामील नव्हती, याच्यामध्ये पदाधिकारी सामील होते. आणि याचा जर आपण पूर्ण अभ्यास केला, या संपूर्ण महामोर्चाचा जर अभ्यास केला तर जी काही घोषणा केलेली होती त्या घोषणेच्या संदर्भात कुठंच काही चर्चा झाली नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आमचे सहकारी असतील, आमचे विरोधक असतील किंवा कोणीही महाराष्ट्रातला नागरिक असेल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आव्हान केला तर त्याचं समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. पण ही सगळी भूमिका मांडल्यानंतर आपल्या देखील एक लक्षात आलं असेल की 3-4 महिन्यामध्ये जी काही टेप वाजवली जाते तीच पुन्हा एकदा टेप वाजवली गेली. उद्योजकांच्या बाबतीमध्ये उद्योग या ठिकाणी येत नाहीत अशा पद्धतीची देखील वक्तव्य त्या ठिकाणी केली गेली. आणि म्हणून मला कालचा एक प्रसंग सगळ्यांना आठवून द्यायचा आहे की आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते खासदार विनायक राऊत. त्यांनी काल लोकसभेमध्ये BDP संदर्भामध्ये एक प्रश्न विचारला. जो रायगडला बल्क ड्रग पार्क होणार होता तो का झाला नाही असा प्रश्न विचारल्यानंतर मी त्याचं उत्तर देखील मांडवीय साहेबांनी जे दिलेलं आहे त्याची कॉपी मी आपल्याकडे देतो. त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की असे प्रकल्प करत असताना हे राजकीय इकडे तिकडे नेले जात नाहीत. याच्यासाठी शासनानं, सरकारनं योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे, इकोसिस्टीम तयार केली पाहिजे. हे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे का, जागा दिलेली आहे का, इकोसिस्टीम तयार आहे का, याचा अभ्यास केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांनी केला. म्हणजे त्याच्यासाठी सचिवांची एक समिती नेमलेली होती आणि त्या समितीमध्ये असं निदर्शनास आलं की ज्या पद्धतीनं केंद्र शासनाकडे पाठपुरावा करायला पाहिजे होता, त्या प्रकल्पासाठी इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे होतं, जागा द्यायला पाहिजे होती, इकोसिस्टीम द्यायला पाहिजे होती, ती न दिल्यामुळं कमिटीनं हा रिजेक्ट केलेला होता. त्याच्यामुळं हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये दिला होता आणि त्याच्यानंतर राजकीय आकसापोटी रद्द झाला. हे जे काही लोक टाहो फोडत आहेत त्याचं अधिकृत उत्तर केंद्र शासनाच्या वतीनं त्या मंत्री महोदयांनी दिलेलं आहे आणि त्याची कॉपी देखील मी आपल्याला देतो, तो व्हिडिओ देखील आपल्याला देतो. आणि म्हणून या 8-10 दिवसामध्ये जे 70,000 कोटीचे प्रकल्प मंजूर केले कॅबिनेट सब कमिटीनं
18 महिने सब कमिटी होऊ शकली नाही, पण एका महिन्यामध्ये सब कमिटी 2दा झाली. त्याच्यातनं 62,000 कोटीच्या प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली. जवळजवळ 50,000 रोजगार निर्मिती आम्ही केली. त्याच्यानंतर काल परवाच मुख्यमंत्री मोदयांनी हिंदुजा ग्रुपबरोबर 35,000 कोटीचा MOU केला. त्याच्यातनं देखील हजारो रोजगार या ठिकाणी निर्माण होणार आहेत. असं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही या इथल्या देशातल्या इंडस्ट्रियलिस्ट जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून जवळजवळ 1 लाख कोटीचे प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी दूर करण्यासाठी आणण्यामध्ये यशस्वी झालो. आता डावोसला देखील जानेवारी महिन्यामध्ये एक्झिबिशन आहे, तिथनं देखील आम्ही प्रकल्प आणू. प्रकल्प आपल्याला महाराष्ट्राला अजून मोठा मिळेल हे आश्वासन देखील नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेलं आहे. परंतु या मोर्चामध्ये देखील एक फार मोठी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि उद्योग विभागाची जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यामध्ये स्वतः एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न करतो हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि एक महत्त्वाची गोष्ट आजच्या मेळाव्यातनं मोर्चातनं आपल्याला जाणवली. या व्यासपीठावर शरद पवार साहेब होते, पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, अजितदादा होते, अशोक चव्हाण साहेब नव्हते, पण अन्य काही नेते मंडळी होती. आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्र राज्याचं 4 वेळा मुख्यमंत्रीपद हे शरद पवार साहेबांनी उपभोगलेलं आहे. अनेक वेळा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं देखील लागलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेबांना देखील मुख्यमंत्रीपदावरनं जावं लागलं. मनोहर जोशी साहेबांना तर एका चिठ्ठीवर मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. अशोक चव्हाण साहेबांना देखील मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. परंतु यांची मुख्यमंत्रीपदं किंवा सत्ता गेल्यानंतर अशा पद्धतीचं राजकारण गाडून टाकू, मारून टाकू, ठार मारून टाकू, संपवून टाकू हे यांच्या तोंडातनं कधीही आलेलं नाही हे महाराष्ट्राला देखील माहिती आहे. परंतु या 5 महिन्यामध्ये सत्ता गेल्यानंतर किती चिडचिड होते हे पुन्हा एकदा आजच्या या महामोर्चातनं पुढे आलं. देवेंद्रजी देखील मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी देखील अजितदादांना बरोबर घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये ते अयशस्वी झाले. परंतु ते अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी अजितदादांना काही वैरी मानलं नाही. त्यांनी त्यांच्याबरोबरचे तत्कालीन राष्ट्रवादीचे जे आमदार होते त्यांना काही वैरी मानलं नाही. त्यांच्याबद्दल ते कधी काही गद्दार बोलले नाही. त्यांनी उलट खिलाडू वृत्तीनं राजकारणामध्ये अशा प्रसंग येत असतात असं समजून विरोधी पक्षनेता म्हणून कामाला सुरुवात केली आणि त्यांनी त्यांच्या टॅलेंटवर सत्ता परत मिळवली एकनाथ शिंदेसाहेबांना बरोबर घेऊन. मला असं वाटतं की हा लोकशाहीचा एक भाग आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी आम्ही काय करणार आहोत, शेतकऱ्यांसाठी विरोधी पक्ष काय करणार आहे, शेतकऱ्यांसाठी नेते मंडळी काय करणार आहेत हे खरं तर अशा मोर्चांमधनं सांगितलं पाहिजे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर काल माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. 2-2.5 वर्षापूर्वी कोकणामध्ये देखील अशाच बैठका झाल्या होत्या. अनेक गोष्टी त्या ठिकाणी ठरलेल्या होत्या. त्याच्यामधलं रत्नागिरीतलं मेडिकल कॉलेज होतं, झालं नव्हतं. एकनाथ शिंदेसाहेब झाल्यानंतर 522 कोटी रुपये मिळाले. इंजिनिअरिंग कॉलेज जाहीर झालं होतं, त्याला 100 कोटी पाहिजे होते, त्याचं भूमिपूजन काल आम्ही केलं. पोलिसांची घरं जवळजवळ 7 वर्ष 8 वर्ष मी मागत होतो, 2.5 वर्षात संधी होती, ती आम्हाला मिळाली नाही. या 2 महिन्यामध्ये 129 कोटी रुपये मिळाले. रत्नागिरीच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी 106 कोटी रुपये मिळाले. आणि एवढंच नाही, काल जी सभा झाली माझ्या मतदारसंघामध्ये आपण देखील आपल्या चॅनलवरनं बघितलं असेल की रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा काल रत्नागिरीमध्ये झाली. आता ती मोर्चापेक्षा मोठी होती की छोटी होती हे मला सांगायचं नाही, परंतु ती जिवंत सभा होती. आणि त्या जिवंत सभेच्या समोर जी कोकणाची इतके वर्षाची मागणी होती की कोकणाच्या विकासासाठी काहीतरी झालं पाहिजे, ते धाडस दाखवून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणाचा विकासात्मक बॅकलॉग दूर करण्यासाठी कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण हे MMRDAच्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेतला. मला असं वाटतं की हा फार मोठा कोकणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय आहे. कोयनेचं अवजल जे वाहून जातं आहे त्याच्यावर जी 2005ला मी पिटिशन दाखल केलं होतं आणि एक पेंडसे समिती निर्माण झाली होती. ते कोयनेचं अवजल हे रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरावं का यासाठी देखील त्यांनी कमिटी गठीत केलेली आहे. आंब्याला आणि काजूला हमीभाव देता येईल का यासाठी देखील त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. धूप प्रतिबंधक बंधारे देखील मोठ्या पद्धतीनं व्हावेत यासाठी देखील त्यांनी काल प्रयत्न सुरू केलेले आहेत. काजू गोड त्यांनी निर्माण केलेला आहे, त्याचबरोबर आंबा गोड देखील निर्माण करत आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की काल जी सभा झाली आणि एकनाथ शिंदेसाहेबांना ऐकायला जे हजारो लोक आलेले होते त्या हजारो लोकांना देखील कळलं की संवेदनशील, कार्यक्षम
आणि कार्यतत्पर मुख्यमंत्री कशा पद्धतीनं काम करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की विकासाचं देणं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचं लागतो ते फेडण्याचं कर्ज मुख्यमंत्री महोदय अतिशय चांगल्या पद्धतीनं करतायत. म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कायमस्वरूपी बदनाम करायचं, यांच्याबद्दल वाटेल ते बोलायचं, हा एक कलमी कार्यक्रम काही लोकांनी सुरू केला आहे. पण ज्यावेळी आपण छत्रपती शिवरायांच्या अपमानाची भाषा करतो त्याचवेळी दुसरीकडे मुलाखत देताना असं सांगतो की छत्रपतींचे जे वंशज आहेत ते वंशज आहेत की नाहीत याचे पुरावे महाराष्ट्राला सादर केले गेले पाहिजे. हा छत्रपती शिवरायांचा अपमान नाही, हा त्यांच्या वंशजांचा अपमान नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे आपल्याकडनं अपमान होत आहेत त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचं. आज वारकऱ्यांची मागणी काय आहे? मी काही मागचे व्हिडिओ बघितले काही लोकांचे. सरस्वती मातेवर देखील टीका झालेली आहे, लक्ष्मी मातेवर देखील टीका झालेली आहे, ज्ञानेश्वरांवर देखील टीका झालेली आहे, वारकऱ्यांवर देखील टीका झालेली आहे. एवढंच नाही तर वंदनीय बाळासाहेबांवर टीका झालेली आहे, उद्धवजींवर टीका झालेली आहे आणि आदित्यजींवर टीका देखील झालेली आहे. ठीक आहे, यांच्यावर टीका झाली म्हणून मोर्चा निघाला असेल नसेल मला माहीत नाही. पण ज्यावेळी आपल्या देवदेवतांची चेष्टामस्करी केली जाते, चेष्टा केली जाते तर त्या गोष्टीला एक न्याय. आणि चंद्रकांत दादांनी तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्याबद्दल जे काही त्यांच्याकडनं अनावधानानं वक्तव्य केले त्याची माफी देखील मागितलेली आहे. त्याचं कोण समर्थन करत नाही. परंतु या गोष्टीचा देखील कुणीतरी विचार केला पाहिजे की आपल्याकडची लोक देवावर बोलत आहेत, वारकऱ्यांवर बोलत आहेत, ज्ञानेश्वरांवर बोलत आहेत, त्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट होत नाही. फक्त एकनाथजी शिंदेना टार्गेट करायचं आणि 5 महिन्यापूर्वी जी सत्ता केलेली आहे त्याचं जे दुःख आहे आणि त्याच्यामुळं जी ॲसिडिटी झालेली आहे ते प्रत्येक ठिकाणी बोलून दाखवायचं हा प्रकार महाराष्ट्रामध्ये चालू आहे. परंतु मी काल कोकणातनं ज्यावेळी हा सगळ्या विकासाचा आढावा घेतला, मुख्यमंत्री तिथं आले, त्यांना ज्या पद्धतीनं रत्नागिरीकरांनी कोकणवासियांनी स्वागत केलं त्याच्यामुळे माझा देखील आत्मविश्वास वाढलेला आहे आणि माझी देखील खात्री पटलेली आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे अतिशय विकासात्मक काम या महाराष्ट्रामध्ये करतायत. आणि म्हणून या सर्वसामान्य नेत्यावर, मुख्यमंत्र्यांवर महाराष्ट्र प्रेम करतंय. आणि हे ज्यावेळी काही लोकांना आता कळायला लागलेलं आहे त्या पोटसुळापोटी त्यांची बदनामी, त्यांना कायमस्वरूपी वेगळ्या पद्धतीनं बोलणं हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि भविष्याच्या निवडणुकांमध्ये काय होणार आहे हे देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. संजय राऊत बोलताना बोलले आहेत की फेब्रुवारीपर्यंत हे सरकार जे आहे ते टिकणार नाही, ते कोसळणार आहे. मला आठवतं ना, मी ज्यावेळी 2.5 वर्षामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि राणेसाहेब अशा पद्धतीची तारीख द्यायचे किंवा अन्य नेते तारीख द्यायचे त्यावेळी हीच मंडळी चेष्टा करायची. आणि म्हणून सुरुवातीपासून आम्ही सांगतो की 170 लोक आमच्याकडे आहेत, अजूनही काही लोक या दोघांच्या संपर्कामध्ये आहेत. त्याच्यामुळे फेब्रुवारीमध्ये सरकार जाण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यावेळी मुदत संपायची आहे त्यावेळी सरकार जाईल आणि भविष्यातलं सरकार देखील आमचंच येईल. सर, आपण जर बघितलं तर आज एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा मोर्चा होता, महाविकास आघाडीचा मोर्चा होता, मात्र त्यांचेच एक आमदार प्रकाश खातरपेकर तुमच्या गटाच्या खासदारांसोबत एका मंचावर एका कार्यक्रमात होते, त्यांनी या मोर्चाकडे पाठ केलं नाही. आता त्या व्यासपीठावर असलेले देखील किती मनापासून होते हे मला माहीत नाही. ठीक आहे, आता अधिवेशन झाल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला अजून काही शिंदेसाहेब देवेंद्रजी धमाके करतील. एका जैन मुलींनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल शूर्पणखा अशा पद्धतीचं वक्तव्य वापरलं तर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते, याबद्दल काय? नाही, अशा गोष्टीचं समर्थन कोणी करणार नाही. शेवटी एका महिलेनं भाषण करत असताना, त्या महिला भगिनीने भाषण करत असताना त्यांच्याकडनं जी काही वक्तव्य झालेली आहे त्याचा खुलासा त्यांनीच केला पाहिजे, त्यांच्या नेत्यांनी केला पाहिजे. परंतु त्यांच्याबद्दल देखील बोलत असताना किंवा अन्य काही गोष्टी सांगत असताना हे कुठेतरी राजकीय संस्कार किंवा सगळ्या भाषेचा संस्कार पाळूनच सांगितले पाहिजेत, या मताचे आम्ही आहोत. परंतु दुसरा प्रश्न असा राहतो की देवदेवतांबद्दल, वारकऱ्यांबद्दल, ज्ञानेश्वरांबद्दल बोलल्यानंतर किंवा छत्रपतींच्या वंशजांबद्दल बोलल्यानंतर त्या पक्षाचे नेते काय काय क्लेरिफिकेशन देणार आहेत ते क्लेरिफिकेशन तरी महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना. जोपर्यंत हे क्लेरिफिकेशन कळत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीच्या गोष्टी होत राहणार आहेत. मला ज्यावेळी उद्योगाच्या बाबतीत आज खटकलं, मी तुम्हाला कालचा दाखला घेऊन दाखवलं, मंत्र्यांनी जे काय सांगितलं ते तुमच्यासमोर मी ठेवलं. तसं जी काही वक्तव्य झालेली आहेत त्या वक्तव्याबद्दल काही लोकांनी खुलासे देखील केले पाहिजे. सर, दुसरीकडे बघायचं तर आज हा मोर्चा बोलला जात आहे आणि अशातच जे मुंबई पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या लेकीचा विवाह आणि अशात ते कर्तव्यावर होत्याचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होताना बघायला मिळतो आहे.
कसं बघता याकडे? मुंबई पोलिसांवर एक वेगळा ताण असतो आणि त्याच्यात प्रमुख जो आहे तो देखील आज कर्तव्यावर होता अशा महत्वाच्या कर्तव्यावर होते. हो. मग हाच आदर्श आहे ना. म्हणजे मला आता मी ती माहिती नाही घेतली, पण पोलिसांचं अशा सगळ्या गोष्टींमध्ये योगदान फार असतं. काल देखील मी उदाहरण दिली. काल जे मुख्यमंत्री माझ्याकडे होते आणि अचानक जो आकडा होता त्याच्यापेक्षा गर्दी उसळली, त्याच्यानंतर त्या लोकांना सांभाळणं, त्या लोकांना संयमानं उत्तर देणं. आमच्याकडे आता रिफायनरीच्या बाबतीतले 2 गट आहेत, त्यांना वेगळ्या पद्धतीनं सांभाळणं. म्हणजे मला असं वाटतं की 48 तास ते फील्डवर होते आणि अशा लोकांचं कौतुकच केलं पाहिजे आणि जे कर्तव्य पार पडत आहेत त्यांना हॅट्सऑफच आहे आणि त्यांचं देखील महाराष्ट्र शासनानं कौतुक केलं पाहिजे आणि हा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे. सर, प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की RSSच्या मुख्यालयात एकवेळ 47 यांच्याकडे आधी कशी याची चौकशी व्हायला पाहिजे. तसंच मोदी पंतप्रधान जरी असले तरी कायदा सगळ्यांसाठी आहे म्हणून मोदी देखील जेलमध्ये जातील, त्यासाठी तयारीला लागा. आणि चायनाबरोबर 15 दिवसापूर्वी जे भांडण झालं त्याची चर्चा जी आहे मोदी लोकसभेत होऊ देत नाहीत असं देखील त्यांनी. नाही, आता हे त्यांचं मत आहे, पण ते हे देखील बोललेत की सीमावाद जो आहे बेळगावचा तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे आहे, हे देखील आज ते बोललेले आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे किस तरीके का जो आज पूरा व्यक्तित्व रहा इस पूरे भीड़ की जो आज एनडीए द्वारा थी. हालांकि भारतीय जनता पार्टी फडणवीस ने कहा है कि एक तरीके का ये फ्लॉप शो रहा. अब ये फ्लॉप शो है क्योंकि एनसीपी, कांग्रेस, शिवसेना, शेकाप, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी, शिक्षक भारती और जिनके साथ उनकी अलायंस है उनका ये महामोर्चा था. ये जनता का मोर्चा नहीं था. इसमें सब पदाधिकारी कार्यकर्ता थे और ज़्यादा से ज़्यादा राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता थे, क्योंकि शरद पवार साहब जब स्पीच देने के लिए आए तब जो घोषणाबाजी हुई उससे फाइनल हो गया है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लोग वहाँ ज़्यादा थे. शेकाप जो है पार्टी उसके भी लोग थे, कम्युनिस्ट के भी लोग थे और सब ने इकट्ठा आके जो सरकार अच्छी काम कर रही है उसको बदनाम करने का काम किया. ये सब लोग जो है वो असंतुष्ट है और मैंने ये कभी नहीं देखा है कि सरकार जाने के बाद इतना आक्रोश हो जाता है, क्योंकि ये आक्रोश जनता का नहीं था, फार्मर लोगों का नहीं था. मेरी सत्ता गई है, हमारा सरकार गया है, इसलिए ये आक्रोश था. सर, साथ ही साथ अभी और भी कुछ लोग हैं जो कि आपकी पार्टी के साथ जुड़ते नजर आ रहे हैं. वो भले उद्धव ठाकरे पार्टी के फिल्म प्रेसिडेंट हो, फिल्म सेक्टर के, अन्य MLAs भी हो, कैसे कहेंगे? नहीं, अभी तो असेंबली का सेशन शुरू हो रहा है नागपुर में. उसके बाद और भी धमाका होगा, क्योंकि जो फरवरी में इलेक्शन लगने वाला है ऐसे बोल रहे हैं, उनमें से कई लोग शिंदे साहब के और फडणवीस साहब के संपर्क में हैं. तो बहुत बड़ा धमाका जनवरी-फरवरी में पक्का होगा. सर, इसके अलावा एक आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन है. महाराष्ट्र मिनिस्टर के तौर पर आप कैसे देखते हैं, क्योंकि महाराष्ट्र के अंदर सरपंच से जुदा के काफ़ी केसेस भूतपूर्व में हुए हैं. NIA की एक चार्जशीट भी फाइल हुई है उमेश कोल्हे मामले में, जिसमें ये बाकायदा कहा गया है कि नुपुर शर्मा एक बहाना था और एक आतंकवादी ग्रुप तैयार करके महाराष्ट्र के अंदर डर फैलाने की कोशिश. नहीं, इसके ऊपर अगर जवाब देना है तो उसका पूरा स्टडी करना पड़ेगा, क्योंकि ये स्टडी करके बोलने वाली ही बात है, इसलिए इसमें ज़्यादा कोई मैं अभी नई बात करता. लेकिन ये सबकी अगर जांच होती है और जांच अगर चालू रहती है उसके ऊपर बोलना अच्छी बात नहीं है. आपके सवाल होगा सर कि आगे आने वाले दिनों में आपने भी जिस तरह से कहा, रत्नागिरी में कल आप लोगों को एक बहुत अच्छा रिस्पांस मिला है, आगे आपकी सरकार फरवरी में गिर जाएगी ऐसा शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप के MP का कहना है. आप इससे कैसे जवाब? नहीं, जब पिछले 2.5 साल में ऐसा कोई अपोजिशन लीडर बोलता था तब उसके बारे में ऐसा कहा जाता था कि ऐसा नहीं होगा, वैसा नहीं होगा. लेकिन अभी तो 170 MLAs हमारे पास है, शिंदे साहब के पास है और भी हमारे संपर्क में. तो इलेक्शन लगने का और लगाने का कोई सवाल ही नहीं होता. हमारा पूरा जो 5 साल का टाइम है वो पूरा करेंगे. सर, महाविकास आघाडीचा महामोर्चा आज होणार आहे. खूप दिवस आधी ठरलेलं होतं, मात्र काल ऐनवेळी भाजप असेल त्यांनी आज मोर्चा काढायचं ठरवलं. काय उद्देश आहे आजच मोर्चा काढायचा? आणि दुसरं असं ठाणे आणि डोंबिवली बंदचं आवाहन केलं होतं, मात्र प्रतिसाद फारसा लाभला नाही. मला जी आता मी माहिती घेतली त्याच्यामध्ये प्रतिसाद उत्स्फूर्त होता. महाराष्ट्रामध्ये देखील उद्या 2-3 दिवसामध्ये जे ज्ञानेश्वरांबद्दल बोललं गेलेलं आहे किंवा जो BJPनं मोर्चा काढला तो पाकिस्तानचे जे मंत्री जे बोलले, ज्या पद्धतीनं पंतप्रधान मोदयांबद्दल आणि आपल्या भारताबद्दल बोलले, त्याच्या संदर्भातला तो मोर्चा होता. तो काय हा मोर्चा होतोय म्हणून तो मोर्चा काढलेला नाही. हा मोर्चा अगोदरच जाहीर केलेला होता, पण अगोदर जाहीर करून देखील त्याला जेवढा रिस्पॉन्स मिळाला होता तेवढा मिळालेला नाही.
चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे की त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल करावं म्हणून स्वतः भीम आर्मी आणि एक वकील जे आहेत नितीन सातपुते त्यांनी ती कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. कसं बघता या ठिकाणी की एक राजकीय तर भाषा म्हणजे एकमेकांवरती पलटवार झाला, पण कोर्टात जर याचिका दाखल झाली तर पोलिसांतर्फे त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा नाही, एक पहिली गोष्ट अशी आहे की महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, गाडगे महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील किंवा जे जे कोण राष्ट्रीय पुरुष महाराष्ट्रामधले आहेत, देशामधले आहेत, त्यांचा अवमान करण्याचा प्रश्न येत नाही आणि अवमान कुणी जर केला असेल तर समर्थन करण्याचा देखील प्रश्न येत नाही. आता चंद्रकांत दादांच्या बाबतीमध्ये जर एखादी गोष्ट हायकोर्टामध्ये दाखल झाली असेल आणि ती केस सुरू होणार असेल किंवा त्याच्यावर न्यायालय काही निर्णय देणार असेल तर त्याच्यावर मी मंत्री म्हणून बोलणं योग्य नाही. जे काही न्यायालय निर्णय देतील त्याची अंमलबजावणी करावी लागेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे ये सवाल. अभी पठान फिल्म में दीपिका ने भगवा रंग पहन के डांस किया है, भगवा रंग का अपमान किया है, हिंदुओं का अपमान किया है, ऐसा सोशल मीडिया में हो रहा है. साथ ही साथ जो MP है सांसद साध्वी प्रज्ञा सिंह और कई सारे ऐसे जो नेता हैं उन्होंने कहा है कि ये हमारे हिंदू धर्म का अपमान है क्योंकि भगवा पहनकर उन्होंने अश्लील डांस किया है. आप कैसे देखते हैं? नहीं, ये तो फिल्म मैंने देखी नहीं है. उसने कौन सा ड्रेस पहना है वो भी मैंने देखा नहीं है. और जिन्होंने बयान दिया है उसका पूरा क्या दिया है बयान उसका स्टडी करना पड़ेगा और बाद में उसके ऊपर जवाब देना अच्छी बात है. क्योंकि अगर मेरे को अभी इन्फॉर्मेशन कम है और उसके ऊपर मैं ज़्यादा अगर बोला तो लॉ एंड ऑर्डर भी हो सकता है. इसलिए जो कुछ हो इन्फॉर्मेशन लूँगा और बाद में भी जवाब दूँगा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.